गेल्या वेळेला याच भाजपने आपल्याबरोबर दगाबाजी केली आणि म्हणून आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करावं लागलं। तेव्हा हेच काऊर करत होते, हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं। अरे आम्ही हिंदुत्व सोडूच शकत नाही, पण आज मला भाजपला विचारायचंय, तुम्ही का हिंदुत्व सोडलं? तुम्ही का बोलत नाही आहात? आणि माझी तर ठाम मागणी आहे, हे SIT BCT यांनी स्थापन केलेली थोतांड आहेत, ही नाटकं आहेत। एक एक विषय निर्माण झाले का दुसरा विषय काढायचा की पहिला विषय लोक विसरून जातात आणि मग त्याचंच भांडवल करायचं। आणि त्यांना माहिती आहे लोकांची मेमरी ही जास्त दीर्घकालीन नसते। पण मंदिर लुटीचा विषय आम्ही जोपर्यंत धसाच लागत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही। मुंबईमध्ये केले, नागपूरमध्ये केले, मी तर राज्यात सगळीकडे जाणार आणि बाहेरच्या राज्यात अगदी अयोध्येला आणि काशी विश्वनाथ त्याच्या सुद्धा दर्शनात जाऊन मी महाआरती करेन। कारण हिंदुत्वाला जाग माझ्या वडिलांनी आणलं, होय घराणेशाही म्हणा पाहिजे तर माझ्या वडिलांनी आणलेली आहे। त्यांनी जागा केलेला हिंदू तुम्हाला मी झोपू देणार नाही। आणि हे चौकशीची थेरं करू नका, चौकशीचे नाटकं करू नका। जर तुम्हाला प्रामाणिकपणाने याचा निकाल लावायचा असेल तर निवृत्त न्यायमूर्तींच्या अधिपत्याखाली चौकशी समिती स्थापन करा। आणि न्यायमूर्ती सुद्धा गोगलगाईसारखे नकोत, तबका आणि आरत्या ओवाळणारे नकोत, तर निस्पृह आणि निष्पक्षपातीपणाने काम करणारे अभय ओकांसारखे निवृत्त न्यायाधीश तिकडे नेमा आणि मग दूध का दूध पाणी का पाणी बघा कशात काय ते शोधा तुम्ही। पण आम्ही कशावरही प्रश्न विचारायचे नाहीत। काही विचारलं तर हे देशद्रोही ठरवतात। आणि या राम मंदिर चोरीबद्दल यांच्यातलेच एक व्यक्ती आहेत, काय बोलतायत बघा। शायद उन्होंने श्रद्धा पूर्वक भाव के साथ भगवान के मंदिर में अर्पित नहीं किया होगा, इसलिए उनका पैसा चोरी। ऐकू येते करे, हमारा पैसा चोरी नहीं हुआ, हमारा पैसा मंदिर में लगा है। और थोडक्यात सांगतो तुम्हाला, उत्तर प्रदेशचे हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत सतीश महाना, आणि ते म्हणतायत की ज्यांनी सच्चे श्रद्धा काय भाव के साथ, म्हणजे श्रद्धेने ज्यांनी पैसे दिलेले नाहीत त्यांचे पैसे चोरीला गेलेत, आमचे पैसे तसेच आहेत। आणि ज्यांचे पैसे चोरीला गेलेत असं वाटत असेल त्यांना माझ्यासारखे करोडो लोक पैसे द्यायला तयार आहेत। राम मंदिर ही तुमच्या बापाची जागीर नाहीये। आम्ही सुद्धा राम भक्त आहोत। आणि तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल की 2 वर्षापूर्वी 22 जानेवारीला अयोध्येमध्ये जेव्हा राम मंदिराचं लोकार्पण झालं होतं, मोदी बसले होते तिकडे, एकही शंकराचार्य त्यांच्या सोबत नव्हता। आणि तेव्हा आपण कुठे होतो? आपण नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये होतो। ज्या काळाराम मंदिराचा इतिहास असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिरात प्रवेश, हा राम तुझा नाही, हा राम माझा सुद्धा आहे आणि त्याचं दर्शन घेण्याचा अधिकार हा माझा आहे, मला सुद्धा आहे, मला तो मिळालाच पाहिजे म्हणून सत्याग्रह केला होता। तेच ते राम मंदिर। आणि दुसऱ्या दिवशी 23 जानेवारीला मी जाहीर सभेत बोललो होतो, आम्ही जय श्रीराम जरूर बोलतो, जय शिवराय, जय श्रीराम, पण आम्हाला राम पाहिजे तो भाजप मुक्त राम पाहिजे। त्या आंदोलनाची सुरुवात आहे भाजपा मुक्त राम। आणि ही चोरी, पण आज मला भाजपला हा दरोडा हा केवळ दानपेटीवरचा नाहीये मंदिर, तर हा दरोडा तमाम हिंदूंच्या भावनेवरती, तमाम हिंदूंच्या श्रद्धेवरती घातलेला या मंदिर चोरांनी घातलेला दरोडा आहे। आणि न्यायमूर्ती तुम्ही झालं पाहिजेत। या देशातला, या जगातला प्रत्येक हिंदू या चोरीबद्दल न्यायाधीश बनून त्यांनी न्यायनिवाडा केला पाहिजे। अटल बिहारी वाजपेयी जे बोलले होते, जेव्हा एक दंगल झाली होती मला वाटतं भिवंडीच्या आसपास, तेव्हा वाजपेयीजी बोलले होते की अब हिंदू मार नहीं खाएगा। मग मी आज तुम्हाला सांगतोय, तुम्ही कसे हिंदू झाले पाहिजेत? जे चोर आहेत त्यांना ठणकावून सांगा, अब हिंदू माफ नहीं करेगा। हिंदू नुसता जागा नाही, हिंदू आता पेटलेला आहे। आज आम्ही सगळ्यांना आमंत्रण दिले होते, देवेंद्र फडणवीसांना दिलं होतं, मोहनजी भागवतांना दिलं होतं, सगळ्यांना। अगदी काँग्रेसची लोक सुद्धा माझ्यासोबत आहेतच, खासदार आहेत, सुनील केदार आहेत, आणखीन कोण कोण आहेत,
बघा, मी हिंदुत्व सोडलं का यांनी हिंदुत्व धरलंय? हे राम म्हणजे कोणाची तुमची खाजगी मालमत्ता नाही हो. भाजपचे कोणी आहेत का इकडे? सगळे राम भक्त आहेत. भाजपचे कोणी आहेत? मग हिंदुत्व कोणी सोडलंय? मंदिर चोरांची बाजू घेणारा राम भक्त असू शकत नाही. म्हणून मला फडणवीसांना सांगायचंय की शब्दाचे खेळ करू नका. राम रक्षा येते की नाही? राम रक्षा स्तोत्र येत नसेल, पण मला रामाची रक्षा करायला येते आणि ते केल्याशिवाय मी राहणार नाही, मागे नाही हटणार. जर तुम्हाला असं वाटत असेल की केवळ तुम्हाला राम रक्षा म्हणता येते म्हणून तुम्हाला मंदिराची चोरी क्षम्य आहे, अजिबात नाही. तिकडे लाखो करोडो हिंदूंच्या भावनांनी बांधलं गेलेलं ते मंदिर आहे. गावागावात शिवसेना प्रमुख फिरलेले आहेत, गावागावात शिवसैनिक फिरलेले आहेत. अनेक जणांनी अनेकांनी केसेस अंगावर घेतलेल्या आहेत, पोलिसांचा मार खाल्लेला आहे. छातीवरती वळ उठला तरी मागे न हटता अयोध्येला जाणारे आमचे शिवसैनिक आहेत. आणि त्या शिवसैनिकांना सोबत घेऊन राम रक्षा म्हणण्याचं नव्हे तर राम रक्षा करण्याचा हा लढा मी आजपासून सुरू करतो आहोत. चोरानो मध्ये येऊ नका, चोरानो मध्ये येऊ नका. आणि हा राम भक्त आणि राम मंदिर चोर असा लढा आहे. सगळ्यांनी ठरवायचं तुम्ही कोणत्या बाजूला आहात. राम भक्तांच्या बाजूला आहात की मंदिर चोरांच्या बाजूला आहात? हे फडणवीसांनी उत्तर द्यावं. भागवत साहेबांनी उत्तर द्यावं की तुम्ही कोणाच्या बाजूला आहात. कारण तुमचं जिथे राज्य आहे त्या उत्तर प्रदेशचे अध्यक्ष जर ह्या एवढ्या मस्तवालपणाने बोलत असतील आणि तुम्हाला कोणाला काही वाटत नसेल तर तुमचं हिंदुत्व हे ढोंगी आहे. आज हे मी तुमच्या नागपूरमधून तुमच्यावरती आरोप करतोय. हा लढा जो आहे हा केवळ मुंबई नागपूर पुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. जसं मी म्हटलं की मी सगळ्या प्रमुख शहरात जाणार आहे, इतर राज्यात सुद्धा जाणार आहे. तुम्ही जिथून जिथून आलात, ज्या गावातनं आलात, ज्या खेड्यातनं आलात, 5 असतील तर 5, 10 असतील तर 10, 25 तर 25, 50 तर 50, पण राम रक्षेचा हा लढा तुम्हाला गावोगावी खेडोपाडी नेलाच पाहिजे. कारण रामाच्या नावाने मतं मागितलेली ही लोक ज्या पद्धतीने वागतायत, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अजूनही झालेली नाही. जसा तो एक जमाना होता, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे, तसं कर्जमुक्तीच्या बाबतीत होत चाललेलं आहे. निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण म्हणून योजना जाहीर केली, आता जवळपास 92 लाख महिलांना त्यातून वगळून टाकलेलं आहे. निवडणुकीच्या आधी ज्या महिलांना साडी देत होते त्या साड्या सुद्धा आता देणं यांनी रद्द करून टाकलेलं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा ज्याची गरज असते ती गरजेपुरतं वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता तर प्रभू श्री रामाला सुद्धा फेकून द्यायला निघालेत. एवढे नीच राज्यकर्ते यापूर्वी मी कधी पाहिलेले नव्हते, आजपर्यंत मी कधी पाहिले नव्हते. पण कर्तव्य आपलं आहे. त्यांना जर असं वाटत असेल की आम्ही काही केलं तरी चालतंय, आम्ही चालू देणार नाही. आज सुद्धा बाळासाहेबांनी उभा केलेला कट्टर कडवट देशाभिमानी हिंदू हा तुम्हाला जाब विचारण्यासाठी तुमच्या समोर उभा राहिलेला आहे. आणि ज्याप्रमाणे आजच्या आंदोलनाला मी सर्व पक्षांना हाक दिली होती की पक्ष बाजूला ठेवा, हा हिंदुत्वाचा लढा आहे, तसंच उद्या आम्ही मुंबईमध्ये करतोय ते सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी जो लढा तिकडे उभारलेला आहे त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये मी उद्या आंदोलन करतोय. तुम्हाला सुद्धा शक्य असेल उद्या तुम्ही सुद्धा आंदोलन करा. जिथे जिथे तुम्हाला जे जे करता येणे शक्य शांततापूर्ण मार्गाने ते करा. अनेकांनी मला विचारलं तुम्ही दिल्लीला जाणार का? म्हटलं जरूर जाईन, पण नुसता कोरड्या शब्दांनी त्यांचं मी समाधान करायला जाणार नाही. पहिले इकडे मी आंदोलन करेन, पहिले मी त्यांना इकडे पाठिंबा रस्त्यात उतरून दाखवेन आणि मग मी त्यांना भेटायला जाईन. कारण सोनम वांगचुक हे 20-25 दिवसापूर्वी, आता उपोषणाला 20 दिवस झाले, त्याच्या आधी 8-10 दिवस म्हणजे गेल्या महिन्यात ते घरी येऊन मला भेटून गेले. अभिजित दिपकेशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. आणि उद्याचं सुद्धा जे आंदोलन आपण मुंबईमध्ये करतोय तिथे सुद्धा आज या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व पक्षाच्या सर्व भाषिकांना आवाहन म्हणजे विनंती करतोय की हा जो लढा आहे, जसा हिंदुत्वाचा मंदिर चोराविरुद्ध ढोंगी हिंदूंविरुद्ध आहे, तसाच उद्याचा लढा हा आपल्या देशाच्या भविष्य असलेल्या युवकांसाठीचा लढा आहे.
मी तिथे जात पात धर्म मानत नाही. ज्यांना ज्यांना युवकांबद्दल आस्था आहे, ज्यांना ज्यांना ही दडपशाही चाललेली ती मंजूर नाहीये, ते सगळेजण उद्या तिकडे यावेत. हे आमंत्रण मी आज या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना देतोय. आणि आजपासून हा राम रक्षा म्हणजे रामाचं रक्षण, मंदिराचं रक्षण हे राम भक्तांना करावं लागतंय. त्या लढ्याची सुरुवात होते. तयारी आहे तुमची? ही ठिणगी इकडे टाकलेली आहे. या ठिणगीचा वेगळा वणवा हा राज्यभर नेण्याचा, निदान विदर्भात नेण्याचं काम हे तुम्हाला करावं लागणार आहे. कारण हा विदर्भच नेहमी भरघोस मताने भाजपला निवडून आणून देत असतो. जर विदर्भाने त्यांचा पाठिंबा भाजपच्या मागणं काढला तर भाजप भुसकन खाली पडल्याशिवाय राहणार नाही. आणि का काढणार नाही? केवळ हिंदुत्व म्हणून नाही तर शेतकऱ्यांची फसगत होते, बहिणींची फसगत होते. आणि हिंदुत्वाचं ढोंग घेऊन सत्तेवर आलेली ही लोक, यापुढे आम्ही तुम्हाला मत देणार नाही. आम्ही जय शिवराय आणि जय श्रीराम बोलणारे अस्सल कट्टर हिंदू आहोत हे दाखवून द्या आणि भाजपला त्यांची जागा दाखवून द्या. एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आले त्यांना आपण